हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनेल. मी स्वप्नाली टोमके. आज आपण पाहणार आहोत हेअर कर्ल्स कसे करायचे. हेअर कर्ल्स हे जनरली लॉंग केसांवर केले जातात. कर्ल्स केल्यानंतर केसांची हाईट निश्चितच कमी होते आणि कर्ल्स करण्यासाठी तुम्हाला टॉंकल मशीनचा यूज करावा लागतो. ही माझ्याजवळ नोवाची टॉंकल मशीन आहे. ही पॉकेट फ्रेंडली असून तुम्ही डेली यूजसाठी यूज करू शकता. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आयकॉनिकची टॉंकल मशीन घेऊ शकता. वेगवेगळ्या साईजमध्ये त्या अवेलेबल असतात. जसं की 16 to 30 mm पर्यंत त्याची साईज अवेलेबल असते. त्याच्यामध्ये तुम्ही स्मॉल साईजमध्ये तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही 19 mm कर्ल मशीन यूज करू शकता. तुम्हाला जर मीडियम साईजमध्ये यूज करायची असेल तर तुम्ही 25 mm पर्यंत कर्ल मशीन यूज करू शकता. आणि जर तुम्हाला लार्ज कर्ल मशीन हवी असेल तर तुम्ही 28 mm किंवा 32 mm ची घेऊ शकता. मी ही नोवाची कर्ल मशीन घेतलेली आहे. त्याचं टेम्परेचर सेट करून ठेवून द्यायचं थोडंसं हीट होईपर्यंत. तुम्ही बघू शकता आपण इयर टू इयर पार्टिशन घेतलेलं आहे. ते कसं घ्यायचं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपला सेक्शनिंगचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर आपण लॉंग मिडल पार्टिशन करून घेणार आहोत. आपण एक साईडचे कर्ल्स करून घेतलेले आहेत. आपल्याला कर्ल्स करण्यासाठी बॉटमपासून आपल्याला सेक्शनिंग घ्यावं लागतं. तुम्ही बघू शकता मी एक थिन हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला या थिन हॉरिझॉन्टल सेक्शनमधून छोटे छोटे बॉक्स सेक्शन घ्यायचे आहेत कर्ल्स करण्यासाठी. जेवढं तुम्ही थिन लेअर घ्याल तेवढे तुमचं कर्ल्स छान दिसतील. बरेच लोक काय करतात तर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल मोठे मोठे सेक्शन घेऊन कर्ल्स करायचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे तुमचा कर्ल्सचा लुक अजूनच बिघडू शकतो. कर्ल्स करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की राईट साईडचे कर्ल्स हे लेफ्ट साईडला ओपन झाले पाहिजेत आणि लेफ्ट साईडचे कर्ल्स हे राईटला ओपन झाले पाहिजेत. कर्ल मशीन कशी धरते ते बघा. त्यामुळे तुमचे लेफ्ट साईडचे कर्ल्स राईट साईडला ओपन होतील. दोन्ही साईडचे कर्ल्स हे आतल्या साईडला ओपन झालेले आले पाहिजेत, तरच तुमचा लुक छान दिसतो. आता आपला फर्स्ट हॉरिझॉन्टल सेक्शन छोटे छोटे बॉक्स सेक्शन घेऊन कर्ल्स करून झालेला आहे. आता आपण सेकंड हॉरिझॉन्टल सेक्शन घेत आहोत. कर्ल्स करण्यासाठी जेव्हा आपण सेकंड हॉरिझॉन्टल सेक्शन घेतो तो एक्झॅक्ट खालच्या हॉरिझॉन्टल सेक्शनच्या वरती घ्यायचा नाही. बॉक्स सेक्शन थोडेसे सरकवून घ्यायचे, म्हणजे खालच्या दोन कर्ल्सच्या मध्ये वरचा एक कर्ल्स आला पाहिजे. त्यामुळे खालच्या दोन कर्ल्सच्या मधील गॅप फील होतो आणि तुमच्या कर्ल्सला एक वेगळा आणि छान सुंदर असा लुक क्रिएट होतो. तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे कर्ल्स करत आहोत. ही एकदम सिंपल मेथड आहे कर्ल्स करण्याची. टाईट कर्ल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तुम्हाला जर लॉंग टाईम ड्युरेबल कर्ल्स हवे असतील तर तुम्ही ही मेथड यूज करू नका. त्यासाठी तुम्हाला मूस अप्लाय करावं लागेल केसांवरती, तरच तुम्हाला टाईट कर्ल्स मिळतील आणि ड्युरेबल असतील, म्हणजे जास्त काळ टिकणारे.
तुम्हाला जर थोड्या वेळासाठी कर्ल्स हवे असतील तर तुम्ही नक्की ही मेथड फॉलो करा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले कर्ल्स तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. प्लीज सबस्क्राईब.